हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हे सुटलेलं पोट, ही वाढलेली पोटाची अनावश्यक चरबी डाएट न करता कमी होऊ शकते? तर नक्कीच होऊ शकते. हे वाढलेलं अनावश्यक वजन व्यायाम न करता, घाम न गाळता, अगदी घर बसल्या कमी होऊ शकतं? तर नक्कीच होऊ शकतं. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रभावी असे 3 उपाय, रात्रीचे उपाय, की ते केल्यामुळे तुम्ही अवघ्या 15 दिवसांमध्ये तुमचं वजन झपाट्याने कमी करू शकता. तर मंडळी, आपल्यातले कित्येक लोक असे असतात की ते खूप सारा व्यायाम करतात, घाम गाळतात, तरी देखील त्यांचं वजन हवं तसं कमी झालेलं दिसत नाही. कित्येक लोक हे डाएट करतात, क्रॅश डाएट करतात, उपाशी राहतात, पण तरी देखील वजन काट्यावरचा तो काटा आहे तसाच आहे. आणि ही पोटाची वाढलेली चरबी, हे लटकणारं पोट आहे तसंच आहे. व कुठलाही ड्रेस घातला तरी ते पोट आधी दिसत असतं आणि मग आपण दिसत असतो. पण मंडळी, यावरती उपाय आहे का? तर नक्कीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे रात्रीच्या अशा प्रभावी सवयी की तुम्हाला आता उपाशी राहण्याची गरज नाहीये आणि व्यायाम करण्याची देखील गरज नाहीये. आणि ह्या इतक्या इफेक्टिव्ह आहेत की तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील अवघ्या 1 महिन्यानंतर तुम्हाला विचारतील की तू असं काय केलं की तुझं वजन झपाट्याने कमी झालं. तर मंडळी, नाही डाएट आणि नाही व्यायाम. तर मंडळी, तुम्ही दिवसभर कितीही चांगला आहार घेतला पण तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही जर तुम्ही रात्रीचे हे 3 नियम पाळत नसाल. आणि दिवसभर जर तुम्ही काही नाही केलं पण फक्त हे रात्रीचे 3 नियम पाळले तरी देखील तुमची चरबी ही लोण्यासारखी वितळणार आहे. हो मंडळी, पूर्वी व्यायाम करत होते लोक, पूर्वी डाएट वगैरे होतं, अजिबात नाही. तरी देखील पूर्वीचे लोक हे फिट होते, पूर्वीच्या बायका या फिट होत्या, बारीक होत्या, त्यांचं पोट सुटलेलं नव्हतं. आत्ता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी दर 3 पैकी 1 व्यक्ती हा वाढलेल्या वजनामुळे, सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहे. कारण ह्या गोष्टी आता फॉलो होत नाहीयेत. तर मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते. फक्त 30 दिवस तुम्ही हे 3 रात्रीचे नियम फॉलो करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनात झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर मंडळी, मी स्वतः देखील माझं 30 किलो वजन 2 वेळा कमी केलं. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत. तेव्हा देखील मी हे 3 नियम आवर्जून फॉलो करत होते आणि म्हणूनच कमीत कमी वेळात माझं जास्तीत जास्त वजन कमी व्हायला मला मदत झाली. तर मंडळी, ह्या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओज शेअर केले, डाएट प्लॅन शेअर केले, रिमेडीज शेअर केला, व्यायाम शेअर केले आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले डाएट प्लॅन फॉलो करून कित्येकांचं वजन कमी होत आहे. मी तुमचे कमेंट्स वाचत असते, तुमचे मेसेजेस देखील वाचत असते. मग कित्येक जण असे म्हणत असतात की व्यायाम आणि डाएट न करता देखील वजन कमी होईल असं काहीतरी आणा. म्हणूनच हे मी रात्रीचे 3 प्रभावी नियम तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर म्हणजे या आधी देखील मी यावरती व्हिडिओ शेअर केला आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि कित्येकांचं वजन त्यामुळे कमी झालेलं आहे. तर मंडळी, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक. फक्त हे रात्रीचे 3 नियम फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, सगळ्यात पहिला नियम ते म्हणजे रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करा. हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. म्हणजे झोपायच्या 2 ते 3 तास आधी तुमचं रात्रीचं जेवण हे झालंच पाहिजे. त्यामुळेच तुमच्या शरीरातली इन्शुलिन लेवल ही कमी व्हायला मदत होत असते आणि जेव्हा इन्शुलिन लेवल ही कमी असते तेव्हा शरीरामध्ये जे काही अन्न असतं, जी काही चरबी असते ती ऊर्जा म्हणून वापरली जाते आणि शरीरामध्ये फॅट्स हे साठून राहत नाही. म्हणून रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करणं गरजेचं असतं. कारण जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप सक्रिय असते, ही खूप चांगली असते. पण जेव्हा सूर्य मावळायला लागतो तेव्हा आपली पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते, कमकुवत होत जाते. त्यामुळे रात्रीचं जेवण हे लवकर करणं गरजेचं आहे आणि रात्री हलका आहार घेणं गरजेचं आहे. रात्रीचा जर तुम्ही खूप जड आहार घेतला तर तो तुम्हाला पचायला जड जातो आणि तेच आपल्या शरीरामध्ये फॅट्स म्हणून साठलं जातं. तर म्हणजे तुम्ही आता म्हणाल की रात्रीच्या जेवणामध्ये काय आहार घ्यायचा, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे अगदी डिटेलमध्ये की रात्री जेवणामध्ये काय घ्यायचं आणि फक्त
फक्त तुम्ही तेच घ्या, बाकी काही घेतलं नाही तरी तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे. म्हणजे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये. आणि तेच तर गरजेचं आहे. तर म्हणजे हे 3 नियम इतके प्रभावी आहेत की ते डिरेक्टली तुमचं बेली फॅट कमी व्हायला तुम्हाला मदत करणार आहेत. सो सगळ्यात पहिला नियम हाच आहे की रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करायचं. जर तुम्ही घरी असाल तर त्याचा फायदा घ्या आणि तुमचा डिनर हा 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. तर म्हणजे रात्री तुम्ही खिचडी भात घेऊ शकता किंवा स्प्राउट सॅलेड घेऊ शकता किंवा पनीर भुर्जी घेऊ शकता किंवा फक्त अंडा भुर्जी देखील घेऊ शकता किंवा कुठलीही एक स्मूथी देखील घेऊ शकता. यामुळे तुमचं पोट भरणार आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर भूक लागणार नाहीये पण तुमचं पोट फुगणार नाहीये आणि शरीरामध्ये चरबी साठून राहणार नाही. म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये रात्रीचा आहार काय हवा हे पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दुसरा रात्रीचा नियम ते म्हणजे 7 ते 8 तासाची झोप ही गरजेची आहे. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि वजन कमी करण्याचा काय संबंध, तर खूप मोठा संबंध आहे. तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, घरातलाच आहार घ्या, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमचं वजन कमी होणार नाही. तर वजन कमी करण्यासाठी झोप हा लक्झरी फॅक्टर नाहीये पण ती एक गरज आहे. कारण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेतली नाही तर तुमच्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा असंतुलित होत असतो आणि त्याचा थेट परिणाम होत असतो तुमच्या पोटावरती. त्यामुळेच हा पोटाचा घेर वाढलेला आहे. फक्त करून बघा, हे तुम्ही आधी करत नाहीये आणि म्हणूनच वजन कमी होत नाहीये. तर 7 ते 8 तासाची झोप घेऊन बघा, अवघ्या 15 दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसू लागणार आहे. तर म्हणजे तुम्ही जेव्हा झोप अपुरी घ्याल किंवा तुमची झोप पूर्ण नाही झाली, 7 ते 8 तास तुम्ही झोप नाही घेतली, तर तुमच्या शरीरातला ग्रेलिन नावाचा जो हार्मोन असतो की ज्यामुळे सारखी भूक लागते तो वाढला जातो आणि मग सारखी खावखाव होते आणि मग काहीही आपण खाल्लं जातं कारण झोप व्यवस्थित घेतलेली नाही. आणि आपल्या शरीरातला लेप्टिन नावाचा जो हार्मोन असतो की आपलं पोट मस्त भरल्यासारखं वाटतं, तो हार्मोन कमी व्हायला लागतो. म्हणूनच झोप ही खूप महत्त्वाची आहे आणि ती घेतल्यामुळे तुम्हाला खावखाव देखील होणार नाही आणि वजन कमी व्हायला देखील मदत होणार आहे. स्ट्रेस देखील यामुळे कमी व्हायला मदत होणार आहे. तो 7 ते 8 तासाची झोप घ्या आणि मग बघा तुमची पोटाची चरबी कशी कमी होते ते. आणि मंडळी, आपला तिसरा आणि खूपच इम्पॉर्टंट नियम असा आहे की झोपायच्या तुम्ही 45 मिनिटं आधी कोमट पाणी पिऊन झोपा. साधं कोमट पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता. कॅमोमाईल टी देखील खूपच इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे स्ट्रेस देखील कमी व्हायला मदत होत असते, हार्मोन तुमचे बॅलन्स व्हायला मदत होत असते आणि यामुळे वजन कमी व्हायला देखील मदत होत असते. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घेऊ शकता, साधं तुम्ही गरम पाणी देखील पिऊ शकता किंवा तुम्ही दालचिनीचं पाणी देखील पिऊ शकता. तसेच रात्री कोणत्या फॅट कटर ड्रिंक घ्यायच्या यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो जेव्हा तुम्ही झोपायच्या 45 मिनिटं किंवा 1 तास आधी कोमट पाणी पिता त्यामुळे तुमचं पचन होत असतं. दिवसभर जो काही आहार घेतलेला आहे तो पचायला यामुळे मदत होत असते. जसं आपण सकाळी उठल्या कोमट पाणी पितो त्यामुळे देखील आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते. तसेच झोपायच्या 1 तास आधी देखील कोमट पाणी प्या आणि ते मग बघा तुमच्या शरीरावरती किती छान त्याचा परिणाम होतो ते. तर म्हणजे रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. 7च्या आतमध्ये जेवण करण्याचा प्रयत्न करा. 7 ते 8 तासाची झोप घ्या. रात्री हलका आहार घ्या, त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील फॉलो करा आणि नाईट फॅट कटर ड्रिंक घ्या आणि मग बघा तुमचं वजन कसं जादूच्या काठीसारखं कमी होतं. तर म्हणजे वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची. असं नाही की तुम्ही 2 दिवस फॉलो केलं आणि मग सोडून दिलं, मग वजन कमी होणार आहे का? वजन वाढायला जर इतके दिवस लागले तर कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकता. तर मंडळी, तुम्ही जर हे फक्त रात्रीचे 3 नियम फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे नियम फॉलो करून बघणार आहे. तर मंडळी, या सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय आहार घ्यायचा, रात्री काय आहार घ्यायचा, तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, वजन कमी करणं अवघड नाहीये. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील हे रूल्स फॉलो करतात, त्यामुळे त्यांचं वजन मेंटेन राहतं आणि कमी व्हायला देखील मदत होत असते. त्यामुळे अगदी हे सोपं आहे, फक्त याला एकदा चान्स द्यायला काहीच हरकत नाही. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की त्यांचं काही केला वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हे रात्रीचे 3 नियम फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल. आणि मंडळी, जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवे असतील, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देतो, जर ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
आणि मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.